पेन प्रिंटर प्राइज 2025ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? पेन प्रिंटर प्राइज 2025ने लीला अबोलेला यांना सन्मानित करण्यात येणार आहे. भारताची पहिली ई ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू केली आहे? भारताची पहिली ई ट्रक प्रोत्साहन योजना PM ई ड्राईव्ह या योजनेअंतर्गत सुरू केली आहे. लीला अबोलेला कोणत्या देशाशी संबंधित आहेत? लीला अबोलेला सुदान देशाशी संबंधित आहेत. पहिल्यांदा कोणता देश T20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पात्र ठरला आहे? पहिल्यांदा इटली देश T20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पात्र ठरला आहे. लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये डॉक्टर चिन्मय गुप्ते सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत. T20 वर्ल्ड कप 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? T20 वर्ल्ड कप 2026चे आयोजन भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये करण्यात येणार आहेत. भारतीय वंशाचे फिरोज कचालिया कोणत्या देशाचे पोलीस मंत्री बनले आहेत? भारतीय वंशाचे फिरोज कचालिया दक्षिण आफ्रिका देशाचे पोलीस मंत्री बनले आहेत. हरियाणाच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? हरियाणाच्या राज्यपालपदी असीम कुमार घोष यांची नियुक्ती झाली आहे. लडाखच्या नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लडाखच्या नायब राज्यपालपदी कबिंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? गोवा राज्याच्या राज्यपालपदी पशुपती राजू यांची नियुक्ती झाली आहे.